अगदी मोजकं साहित्य वापरून गॅस न लावता आणि फक्त 5 मिनिटात तयार होणारे मुलांचे लाडके आणि हटके चॉकलेट फ्लेवरचे मोदक बघणार आहोत आज आपण। या दोन वस्तू जर घरात असल्या तर अवघ्या 10 मिनिटात हे मोदक तयार होतात बरं का मंडळी। तर सर्वात पहिले आपण पार्लेचे 2 बिस्किट पुडे घेतलेले आहे मी इथे। तर बिस्किट पुडे फोडल्यानंतर त्याच्यातले बिस्किटांचे 2-2 तुकडे करून घ्यायचे आहे। तर हे तुकडे आपल्याला मिक्सर मधून फिरवायचे। तर फिरवताना त्याची पावडर अगदी बारीक झाली पाहिजे तेवढे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे। तर बघा इथे सर्व बिस्किटांचे तुकडे झाल्यानंतर आता हे मिक्सर मधून फिरवू। ही पावडर जर जाडसर राहिली तर एका चाळणीने चाळून घ्या बरं का, म्हणजे भुगा अगदी एकसारखा होईल। इथे हा भुगा एकसारखा झालेला आहे त्याच्यामुळे मी चाळणीला काही फिरवत नाहीये। तर बघा आता हा भुगा मी एका खोलगट भांड्यात काढून घेतलेला आहे। आता त्यात आपल्याला 2 चमचे कोको पावडर घातलेले आहे, त्यानंतर मोठे 2 चमचे कंडेन्स मिल्क घातलेले आहे आणि 1 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। तर बघा इथे व्यवस्थित मिक्स करताना चमच्याने काही व्यवस्थित मिक्स होणारच नाही, त्याच्यामुळे मी हातानेच मिक्स करते आहे। तर हे सारण आपल्याला जर कोरडं वाटत असलं तर त्यात तुम्ही अजून थोडं कंडेन्स मिल्क घालू शकतात किंवा थोडं दूध देखील वापरू शकतात। म्हणजे थोडं दूध आणि कंडेन्स मिल्क थोडं असं थोडं वापरू शकतात। पूर्णच दूध वापरलं पाहिजे असं नाहीये, कारण दूध जर वापरलं पूर्ण तर मोदक पूर्ण चिकट होतील। थोडं कंडेन्स मिल्कमुळे त्याला स्वीटनेस येईल। तर बघा हे सारण आता आपलं तयार झालेलं आहे। तर सारण हे ओलसर लागायला पाहिजे हाताला, जर कोरडं लागत असेल तर त्यात अजून दूध किंवा कंडेन्स मिल्क ॲड करून घ्या। तर बघा आता सारण तयार होतं त्याच्यामुळे मी इथे मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावून घेतलं आणि त्या दाबून सर्व सारण हे भरून घेतलं। तर बघा म्हणजे आपला मोदक हा पोकळ राहणार नाही। तर बघा एकदम सुंदर असा आपला चॉकलेटचा मोदक तयार झालेला आहे। तर ह्या प्रकारे आता आपल्याला सर्व मोदक झटपट बनवून घ्यायचे आहे। तर गणपती बाप्पाच्या प्रसादाला जेव्हा चॉकलेटची गोडी लागते तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं बरं का। हाच आहे चॉकलेटच्या फ्लेवरच्या मोदकाचा खास आनंद। अशा प्रकारे तयार झाला आपला बिस्किट आणि कंडेन्स मिल्क वापरून चॉकलेट फ्लेवरचा मोदक। पण ह्या मोदकामध्ये थोडं दूध घातल्यानंतर बघू शकतात या प्रकारे थोडी शायनिंग येते। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या प्रकारे 2 प्रकारचे मोदक बनवू शकतात। जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया लवकरच छान नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, बाय बाय।